चला तर आज आपण बनवूया मस्त झणझणीत असं कोळी स्टाईलमधलं चिंबोरीचं कालवण. तर सगळ्यात आधी मी चिंबोऱ्या साफ करून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर मग आपण करूया वाटणाची तयारी, कारण मी वाटण घालून बनवते चिंबोरीचं कालवण. त्यासाठी भाजलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे मी. त्यानंतर मी कांदा भाजून घेतलेला आहे. 3 कांदे मी भाजून घेतलेले आहेत. त्याआधी आपण त्यामध्ये घालूया ग्रीन पेस्ट, ज्याच्यामध्ये आहे अद्रक, लसूण आणि मिरची. आणि त्यानंतर मग आपण हे जे भाजलेले कांदे आहेत ते थंड करून मग कट करून त्याच्यामध्ये घेणार आहोत आपण. आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत, त्याची पेस्ट बनवणार आहोत. अशा प्रकारे आपण पेस्ट बनवून घेतली. त्यानंतर एका भांड्यामध्ये किंवा टोपामध्ये तेल घेऊन तेल गरम करून घेतलं आणि मग त्यामध्ये खडे मसाले घातले. मी फक्त दालचिनी आणि तेजपत्ताच त्याच्यामध्ये घालणार आहे. त्यानंतर मग आपण ही जी पेस्ट बनवली होती ती त्याच्यामध्ये घालून घ्यायची आणि मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची. मग त्यामध्ये येतील आपले मसाले, म्हणजे हळद, त्यानंतर आपला आगरी कोळी मसाला. आमचा मसाला तिखट नाही त्यामुळे मी 3-4 चमचे घेते. तुमचा जर मसाला तिखट असेल तर तुम्ही 2 चमचे किंवा तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता तुम्ही. त्यानंतर मग गरम मसाला आणि हे मसाले पण पुन्हा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. मग त्यामध्ये चिंबोऱ्या घालून घ्यायच्या. त्या पूर्ण मसाल्यात चांगल्या मिक्स करून घ्यायच्या. त्यानंतर मग एक झाकण ठेवून त्याच्यावर पाणी ठेवून एक वाफ काढून घ्यायची. वाफ काढून झाली की तुम्हाला जशी ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि एक मस्त उकाळ येऊ द्यायचा. आणि उकाळ आल्यावर मग त्याच्यामध्ये ते चिंबोरीचं जे अंडं आहे मी बाजूला ठेवलेलं ते घालून घ्यायचं. त्यानंतर मग कोकम आणि मीठ. त्यानंतर मग झाकण ठेवून पुन्हा 15 ते 20 मिनटं मीडियम फ्लेमवर ते शिजू द्यायच्या. तर अशा प्रकारे तुमचं चिंबोरीचं कालवण रेडी आहे. ओके, बाय.